आरटीई अंतर्गत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर पालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. बालकाच्या जन्मदाखल्यावरीलच जन्मतारीख ऑनलाईन अर्जामध्ये टाकावी. ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना फक्त 10च शाळा निवडता येतील. अर्जात भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. अर्ज भरून झाल्यावर अर्ज चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. दिव्यांग बालकांचा अर्ज करण्यासाठी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे. निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार. प्रवेश निश्चित करतेवेळी बालकाचे आधार कार्ड, बालकाचा जन्माचा दाखला, घराची टॅक्स पावती, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचा जातीचा दाखला, भाड्याने राहत असल्यास 1 वर्षाआधीचा भाडे करारनामा ही कागदपत्रे सोबत ठेवावी. आवश्यक कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची पालकांनी नोंद घ्यावी.